नमस्कार, मी रुशाली यादव सारंग, माझ्यासोबत आहे माझा सहकारी सौरभ कोरटकर। आणि आताच्या घडीची महत्त्वाची बातमी, दिल्ली कोणाची याचं चित्र जे आहे ते आता स्पष्ट होताना दिसतंय। दिल्ली ही भाजपची, कारण भाजपकडे 46 जागा, आपकडे 24 जागा। तर रात्री 7:45 वाजता मोदी हे दिल्ली भाजप मुख्यालयामध्ये येणार आहेत आणि भाजपकडून जंगी सेलिब्रेशन केलं जाणार आहे। भाजपला 27 वर्षानंतर बहुमत मिळालंय। 27 वर्षानंतर दिल्लीतल्या सत्तेत भाजपचं कमबॅक आता होताना दिसतंय, त्यामुळे एक नवी ऊर्जा देणारा हा विजय भाजपसाठी। दिल्ली विधानसभेतील विजयानंतर भाजप महाराष्ट्रात सुद्धा जल्लोष करणार आहे। मुंबई भाजप प्रदेश कार्यालयात दुपारी 1 वाजता जल्लोष केला जाईल। आज प्रत्येक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळतोय। दिल्ली विधानसभेमध्ये मोठ्या विजयानंतर दिल्ली भाजप 46 तर आप 24 जागांवर आघाडीवर आहे आणि 2020च्या तुलनेमध्ये भाजपच्या तब्बल 38 जागा या वाढलेल्या आहेत। मोठा विजय भाजपला मिळालाय। 2020च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला फक्त 8 जागा मिळालेल्या होत्या, पण यंदा मात्र 46 जागांपर्यंत भाजपने मुसंडी मारलेली आहे। मोठा विजय भाजपच्या पारड्यात दिल्लीकरांनी टाकलेला आहे। 2015 आणि 2020च्या दरम्यान आपकडून कल्याणकारी योजनांचा प्रभाव जो आहे तो पाहायला मिळालेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी 2020 ते 2025च्या दरम्यान तितकीशी झाली नाही असं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। मात्र याचा फायदा झालेला आहे तो म्हणजे भाजपला। अरविंद केजरीवाल 1200 मतांनी सध्या पिछाडीवर असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय। थेट जाणार आहोत दिल्लीमध्ये। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपचं कमळ फुलतंय। साहजिकच भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा जल्लोष पाहायला मिळतोय। अगदी बरोबर आहे वृषाली, लोकसभा निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीची विधानसभा निवडणूक लागलेली होती आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं आणि 40च्या वर आकडा गेलेला आतापर्यंत भाजपचा दणदणीत असा हा भाजपचा विजय म्हणावा लागेल आणि काँग्रेसला म्हणजे मोठं अपयश मिळालेलं आहे। माझ्यासोबत एक कार्यकर्ता आहे, मोदी है तो मुमकिन है हे पोस्टर घेऊन ते पेढा भरवत आहेत। खरं तर मोदींना अशा पद्धतीचं हे एक फ्लेक्स आहे ते घेऊन हे कार्यकर्ते दिल्ली कार्यालयात दाखल झालेले आहेत। जीत हुई है इतनी, क्या बताएंगे? देखिए, जो दिल्ली में कीचड़ फैला रखा था केजरीवाल ने, उससे आज एक कमल खिल के निकला है। दिल्ली का एक नया सवेरा हुआ है। दिल्ली में विकास का ये सवेरा जो आया है, दिल्ली में विकास लेके आएगा। मोदी जी पे जनता ने विश्वास जताया है। भारतीय जनता पार्टी की योजनाओं पे विश्वास जताया है लोगों ने, और भारतीय जनता पार्टी जो कहती है, मोदी जी जो कहते हैं वो बिल्कुल करते हैं। और ये जितनी योजनाएं हैं, जैसे मोदी जी ने कहा है हम 3 साल के अंदर नल से जल देंगे। हमारी सरकार है उत्तराखंड में, जब हम पहाड़, मुख्यमंत्री कौन होगा, नाम किसका आ सकता है, क्या लगता है आपको? मुख्यमंत्री तो पार्टी डिसाइड करती है। हमारे यहाँ कोई चेहरा नहीं होता, कोई भी हो सकता है। इतने कार्यकर्ताओं के बीच में कोई भी मुख्यमंत्री बन सकता है। हमारे यहाँ जो भी है वो मोदी जी, मोदी है तो मुमकिन है। एक ही चेहरा है, एक ही नाम है, मोदी जी। हम मोदी जी के नाम पे ही चुनाव लड़ते हैं। मोदींच्या नावावरच आम्ही निवडणूक लढवली आणि मोदी आहेत तर मुमकिन आहे असं या कार्यकर्त्यांनी सांगितलंय। दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर बँड असेल, फटाक्यांची आतषबाजी करण्यात आलेली आहे आणि हे एक वेगळं पोस्टर देखील हे तयार करण्यात आलेलं आपण पाहतोय। खरं तर हे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सगळे जे नेते आहेत त्या सगळ्या नेत्यांची फोटो जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। दक्षिणेकडच्या राज्यातल्या भाजपनं खरं तर हे तयार केलं आहे, त्यामुळे दक्षिणेतले देखील काही चेहरे जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रदेश कार्यालयाच्या समोरचं हे चित्र दाखवलं वृषाली, हातामध्ये झेंडे घेऊन जय श्रीरामचा नारा देत हे सगळे कार्यकर्ते दाखल झाले आहेत। आज रात्री 7:45 वाजता पंतप्रधान मोदी हे भाजप मुख्यालयामध्ये येणार आहेत। त्यांच्यासोबत सगळे वरिष्ठ नेते देखील असणार आहेत आणि एक सेलिब्रेशन देखील केलं जाणार आहे, कारण 27 वर्षांनंतर राजधानी दिल्लीमध्ये भाजपची ही सत्ता आलेली आहे आणि या वर्षातली ही पहिलीच निवडणूक होती। या वर्षाखेरीज बिहारची देखील विधानसभा निवडणूक होणार आहे, त्यामुळं या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं। केजरीवाल हॅट्रिक करणार का असा सवाल खरं तर राजकीय वर्तुळामधून विचारला जात होता, पण आपल्याला माहिती आहे मद्य धोरण घोटाळ्यातले जे आरोप झाले होते तो मुद्दा खरं तर भाजपनं हेरला आणि सगळ्या निवडणुका संपूर्ण निवडणुकीमध्ये केजरीवाल यांच्यावर टीका करण्यात आलेली होती। महाराष्ट्राचा जर विचार करायला गेला तर देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी दिल्लीत आलेले होते। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील प्रचाराची जबाबदारी ती देण्यात आली होती, कारण मराठी मतदार मोठ्या संख्येनं दिल्लीमध्ये आहेत। त्यांची मतं काबीज करण्यासाठी भाजपनं पूर्णपणे प्लॅनिंग केलेलं होतं आणि शेवटी अखेर हे भाजपला यश मिळालेलं आहे असं म्हणता येईल। दुसरं महत्त्वाचं, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वृषाली जवळपास 23 उमेदवार उभे करण्यात आलेले होते, मात्र एकही उमेदवार त्यांचा विजयी झालेला नाही। काँग्रेसला देखील हे मोठं अपयश म्हणावं लागेल, कारण
इंडिया आघाडीत आप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्रित असताना देखील त्यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्यामुळंच दोन्ही पक्षांना देखील हे मोठं अपयश मिळालेलं आहे. काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळवता आलेलं नाही. इथे देखील आपण पाहतो हे फ्लेक्स घेऊन आणि हातामध्ये झेंडे घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत. सेलिब्रेशन केलं जातं है. क्या बताएंगे इस जीत के बारे में? ठीक मैं हैदराबाद से आया हूँ. ठीक. देशाच्या वेगवेगळ्या भागामधून भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत. धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.